दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मनपा निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये भाजप पक्षाची ताकद वाढली असून विविध प्रभागातून नागरिकांच्या भेटीगाठी तसेच रॅली यांच्या माध्यमातून प्रचार करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे प्रभाग 10 मधील अधिकृत उमेदवार अ मधून विश्वास चिंतामण नागरे, ब मधून कलावती इंद्रबान सांगळे, क मधून माधुरी गणेश बोलकर तर ड मधून समाधान नामदेव देवरे यांच्या प्रचाराचा चौथ्या दिवशी नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रचारपत्र वाटपाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सप्तशृंगी मंदिरापासून सुरुवात करण्यात आली. या प्रचारावेळी नागरिकांचा उदंड प्रतिसाद दिसून आला. दरम्यान भाजप सोडून दुसरा विषय नाही, केंद्रात राज्यात आणि भाजप शिवाय पर्याय नाही ही पुनरावृत्ती महानगरपालिकेत व्हायला पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रभाग 10 मधील उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले. गेली 4 दिवसापासून आम्ही प्रभाग 10 मध्ये कॉलनीपासून आम्ही सुरुवात केली पत्रक वाटण्यासाठी आणि मतदारांचा उदंड असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याचं मुख्य कारण जे आहे पक्षाचे ध्येय धोरणे, पक्षाने केलेली कामं आणि प्रभागाच्या नगरसेविका माधुरीताई बोलकर यांच्या माध्यमातून आपल्या पश्चिमच्या कार्यसम्राट आमदार माननीय सौ सीमाताई महेश्वरी यांच्या माध्यमातून या प्रभाग 10 मध्ये अनेक समाज उपयोगी कामं करण्यात आलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे मतदारांनी आम्हाला अशी शाश्वती दिली आहे की तुम्ही 100% 4ही उमेदवार प्रचंड बहुमताने या प्रभागातून निवडून यायला अशी सर्वांची आणि मतदारांची सुद्धा इच्छा आहे. म्हणून प्रथमतः ह्या मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे आम्ही खऱ्या अर्थानं मतदारांच्या ह्या सगळ्या भावनेतून आम्ही भारावून गेलेलो आहे. तरी परंतु आम्ही प्रत्येक उमेदवाराच्या घरापर्यंत प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करणार आहे. प्रभाग 10 मधील ज्या काही समस्या वगैरे किरकोळ स्वरूपाच्या असतील त्या सुद्धा आम्ही ऐकून घेतो. ज्याचं निराकरण आम्हाला करता आलं आम्ही ते जागेवर करतो आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे मतदार आमच्या पाठीमागं उभा राहणार आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही त्यांचं जे काही समस्या त्यांनी मांडलेल्या आहेत त्या निश्चितपणे पूर्ण करू. आज आमचा प्रचाराचा पॅनलचा चौथा दिवस आहे. तर आम्हाला भारतीय जनता पार्टीने जी उमेदवारी दिलेली ती खूप चांगल्या प्रकारे दिलेली आहे आणि आमचे 4ही उमेदवारी भारतीय जनता पार्टीचे निवडूनच येणार आहे. आम्ही ज्या एरियात जातोय आज श्रीकृष्णनगर असेल, समतानगर असेल, लावठीनगर असेल, ह्या परिसरामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आम्हाला. आम्ही जिकडेही प्रचाराला जातोय तिकडे आम्हाला सांगण्यात येत आहे की आजच तुमचा विजय आहे. त्याच्यामुळे आम्हाला जनतेची खूप प्रतिसाद मिळालेला आहे. त्यासाठी आम्ही ज्या ज्या घरी जातोय आणि ज्या ज्या प्रकारे आमचे कामं झालेले आहेत महापालिकेच्या थ्रू असतील, आमदार नियुक्त असतील, खूप चांगले कामं झाले. त्याच्यामुळे जनतेचा साथ भारतीय जनता पार्टी मागेच आहे. बोलकरताईंनी सांगितलं त्याचप्रमाणे आमचा सगळीकडे होम टू होम प्रचार चालू आहे. प्रत्येक घरामध्ये जातोय, प्रत्येक घरात ओळखत आहे, प्रत्येक घरात औक्षण करताय, प्रत्येक घरात शाली नारळ देत आहे आणि सांगताय तुमचा पॅनल आजच विजयी आहे. आणि सगळ्यांना नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांच्यावरती विश्वास ठेवून, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन, सीमाताई हिरे या सगळ्यांच्या कामावर विश्वास ठेवून सगळ्यांना बोलकरताईचं जुन्या नगरसेविका आहे पण त्या सगळे लोक जिथे गेलो तर सांगता बोलकरताई काम करता हे सगळे. त्यामुळे आम्ही सर्व लोक बीजेपीला मतदान करणार आहे असं आम्ही 3-4 दिवसापासून प्रचारामध्ये सगळे लोक आम्हाला सांगतात. एकंदरीतच भाजप पक्षाने नाशिक महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केला असल्याचं यावेळी दिसून आलं. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, नाशिक.